नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील महत्त्वाचं जे काही मंत्रिमंडळ आहे बघा, हे मंत्रिमंडळ आपण डिस्कस करणार आहे. हा व्हिडिओ आपला खूपच IMP असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या PDF बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची PDF पूर्णपणे बघा डाउनलोड करू शकता. अतिशय IMP असणार आहे. पेपरमध्ये बघा यावर 100% प्रश्न विचारला जाणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा एकनाथ शिंदे. लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विचारलं तर अजित पवार आहेत आणि देवेंद्र फडणवीस आहेत बघा. अजित पवार यांच्याकडे बघा वित्त विभाग सुद्धा आहे बघा. वित्त मंत्री सुद्धा कोण आहेत बघा, अजित पवार आहेत आपल्या महाराष्ट्राचे. सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत मित्रांनो? या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं बघा, एकनाथ शिंदे हे सामाजिक न्यायमंत्री. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यानंतर बघा वित्तमंत्री मी तुम्हाला सांगितलं अजित पवार हे काय आहेत बघा, वित्तमंत्री आहेत. त्यानंतर गृहमंत्री आहेत मित्रांनो देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवायचं आपल्याला, गृह खातं कोणाकडे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. आणि त्यानंतर मित्रांनो विधी आणि न्यायमंत्री हे कोण आहेत पहा, देवेंद्र फडणवीस हे आहेत. लक्षात ठेवायचं आपल्याला, विधी आणि न्यायमंत्री कोण आहेत बघा, देवेंद्र फडणवीस आहेत. त्यानंतर मित्रांनो अल्पसंख्याक मंत्री कोण आहेत? अब्दुल सत्तार आहे मित्रांनो, अल्पसंख्याक मंत्री आहेत. महसूल मंत्री सगळ्याला माहिती आहे मित्रांनो, राधाकृष्ण विखे पाटील हे कोण आहेत बघा, महसूल मंत्री आहेत. पर्यटन मंत्री मित्रांनो गिरीश महाजन. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? गिरीश महाजन आहेत. उद्योग मंत्री मित्रांनो लक्षात ठेवा उदय सामंत हे कोण आहेत बघा, उद्योग मंत्री आहेत. शिक्षण मंत्री बघा दीपक केसरकर. शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर. त्यानंतर मित्रांनो आरोग्यमंत्री. लक्षात ठेवा मित्रांनो, आरोग्यमंत्री कोण आहेत? तर तानाजी सावंत हे बघा सध्याचे आरोग्यमंत्री आहेत. पाणी पुरवठा मंत्री मित्रांनो गुलाबराव पाटील. लक्षात ठेवा, पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत? गुलाबराव पाटील आहेत. कृषी मंत्री मित्रांनो धनंजय मुंडे. लक्षात ठेवा मित्रांनो, कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे. सहकार मंत्री मित्रांनो दिलीप वळसे पाटील हे कोण आहेत पहा, सहकार मंत्री आहेत. दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री आहेत. लक्षात ठेवायचं बघा. क्रीडा मंत्री कोण आहेत मित्रांनो? आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री तर संजय बनसोडे हे सध्याचे बघा क्रीडा मंत्री आहेत. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि एक एक मार्क कव्हर करण्यासाठी, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे ही जशी म्हणे तसंच बघा या ठिकाणी आपल्याला एक एक मार्क कव्हर करायचा आहे. यासाठी मित्रांनो जे काही सबस्क्राईबचं बटन आहे बघा ते दाबून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि लगेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळं काय होतं मित्रांनो, तुमची यूट्यूबचे फीड असते मित्रांनो, त्या फीडमध्ये फक्त तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दिसतील बघा. अदर चॅनलचे सुद्धा दिसतील आणि आपल्या चॅनलचे सुद्धा दिसतील. त्यामुळे लाईक करून ठेवा. तुम्ही म्हणता लाईक करून आपल्याला काय भेटतं, तर ह्यो फायदा होतो मित्रांनो, तुमचा सुद्धा या ठिकाणी फायदा आहे 100%. त्यामुळे लगेचच्या लगेच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. कमीत कमी मित्रांनो 500 लाईक या व्हिडिओला आल्याच पाहिजे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ग्रामविकास मंत्री कोण आहेत? तर गिरीश महाजन मित्रांनो ग्रामविकास मंत्री आहेत. आदिवासी विकास मंत्री मित्रांनो डॉक्टर विजयकुमार गावित. लक्षात ठेवा, डॉक्टर विजयकुमार गावित कोण आहेत बघा, आदिवासी मंत्री आहेत. त्यानंतर बघा राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? शंभूराजे देसाई. लक्षात ठेवायचं मित्रांनो, शंभूराजे देसाई. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, विधानसभेचे सभापती कोण आहेत? विधानसभेचे सभापती कोण आहेत? तर मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर आहे बघा, राहुल नार्वेकर हे विधानसभेचे कोण आहेत बघा, सभापती आहेत. बरोबर. आपल्याला विचारलं विधानसभेचे उपसभापती कोण आहेत? विधानसभेचे उपसभापती कोण आहेत? तर बघा नरहरी झिरवळ हे कोण आहेत बघा, विधानसभेचे उपसभापती आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेता जर कोणी विचारलं तर विजय वडेट्टीवार हे कोण आहेत बघा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. विधान परिषदेचे सभापती कोण आहेत मित्रांनो? तर रामराजे निंबाळकर हे बघा विधान परिषदेचे सभापती आहेत. कोण? रामराजे निंबाळकर. त्यानंतर बघा विधान परिषदचे उपसभापती आपल्याला विचारलं तर नीलम गोरे बघा, या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत पहा, अंबादास दानवे मित्रांनो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. पुढचा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला तसेच इतर परीक्षेला सुद्धा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सध्याचे कोण आहेत? लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रमेश बैस. कोण आहेत पहा, रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. या ठिकाणी सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर मित्रांनो मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत पहा, देवेंद्र उपाध्याय. लक्षात ठेवा, देवेंद्र कुमार उपाध्याय बघा मुख्य सरन्यायाधीश आहेत. आणि मित्रांनो आपल्याला जर विचारलं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड. लक्षात ठेवायचं बघा, धनंजय चंद्रचूड आहेत. कोण आहेत बघा, आपल्या मुख्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? धनंजय चंद्रचूड आपल्याला लक्षात ठेवायचे पहा.
हा प्रश्न बघा 50पेक्षा अधिक वेळा पोलीस भरतीला रिपीट झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर लक्षात ठेवायचे आहे धनंजय चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड यांनी मित्रांनो लक्षात ठेवा 9 नोव्हेंबर 2022ला बघा देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी बघा उदय लळित यांची जागा घेतलेली. कोणाची? उदय लळित यांची जागा घेतलेली. आणि मित्रांनो धनंजय चंद्रचूड यांचा जो काही कार्यकाळ आहे हा 2 वर्षाचा असणार आहे. 10 नोव्हेंबर 2024ला मित्रांनो ते वयाच्या 65व्या वर्षी बघा निवृत्त होणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होणार आहेत. आलं लक्षात. आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय. त्याचबरोबर आपल्याला पेपरला विचारलं जातं की मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर बघा मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही खंडपीठ आहे ते कुठं आहे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी असे बघा 3 ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाबद्दल जर माहिती पाहिली तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862ला झालेली. कधी? 1862ला. त्याचबरोबर खंडपीठ आम्ही तुम्हाला सांगितले नागपूर, छत्रपती आणि संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी बघा. बरोबर. मुख्य न्यायाधीश बघा देवेंद्र उपाध्याय 2023 पासून. आणि न्यायाधीशाचं जे काही निवृत्तीचं वय मित्रांनो ते 62 वर्षापर्यंत आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो निवडणूक आयुक्त कोण आहेत तर लक्षात ठेवायचं मित्रांनो निवडणूक आयुक्त हे UPS मदानी आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो UPS मदानी निवडणूक आयुक्त आहेत. तर मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत निवडणूक आयुक्त UPS मदान. लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला विचारलं स्वतंत्र भारतामधील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हा जर प्रश्न विचारला हा प्रश्न मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हा पोलीस भरतीला 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झाला होता. तर कोण होते? सुकुमार सेन होते मित्रांनो. कोण होते? सुकुमार सेन हे होते. लक्षात ठेवायचे सुकुमार सेन. राज्यघटनेमधील कलम 324 नुसार बघा आता निवडणूक आहेत तर पेपरला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे की राज्यघटनेमधील कलम 324 नुसार बघा निवडणूक आयोगाला संसद, राज्य विधिमंडळ, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अधिकार आहे. निवडणूक आयोगामध्ये बघा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त अशी रचना असते बघा. निवडणूक आयोग सदस्याचा जो काही कार्यकाळ आहे हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष बघा यापर्यंत असतो बघा. 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. आणि निवडणूक आयोगाची स्थापना लक्षात ठेवायची मित्रांनो आपल्याला 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. 25 जानेवारी 1950ला. समजलं. आणि पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? महिला जर विचारले पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त तर व्ही.एस. रमादेवी ह्या होत्या. लक्षात ठेवायचे. आलं लक्षात मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. आपल्या महाराष्ट्राचे लोक आयुक्त कोण आहेत तर मित्रांनो V.M. कानडे हे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत बघा लोक आयुक्त आहेत. लक्षात ठेवा V.M. कानडे. त्यानंतर उपलोक आयुक्त कोण आहेत मित्रांनो संजय भाटिया हे उपलोक आयुक्त आहेत. त्यानंतर मित्रांनो MPSCचे अध्यक्ष कोण आहेत तर सध्या आपल्या महाराष्ट्रामधले MPSCचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ. लक्षात ठेवायचं आपल्याला रजनीश शेठ. आणि मित्रांनो आपल्याला जर पेपरला प्रश्न आला राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि जे काही सदस्य असतात त्यांची नेमणूक कोण करतं तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो MPSCचे अध्यक्ष आहेत यांची जी काही नियुक्ती आहे हे राज्यपाल करत असतात मित्रांनो. लक्षात ठेवायचे राज्यपाल. राज्यपाल काय करतात मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. या संदर्भामध्ये कलम आहे बघा 315. लक्षात ठेवा राज्य लोकसेवा आयोगाबद्दल कलम लक्षात ठेवा मित्रांनो कलम 315 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नियुक्ती राज्यपाल देतात. राजीनामा बघा राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो. बडतर्फ राष्ट्रपती करतात. यांचा जो काही कालावधी 6 वर्ष किंवा वयाचे 62 वर्ष पदावर या ठिकाणी राहू शकतात. शपथसुद्धा राज्यपाल देतात. आणि मित्रांनो यांचं जे कार्य असतं राज्यसेवेमधील विविध परीक्षा घेण्याचं यांचं कार्य असतं बघा. MPSCच्या अध्यक्षाचं या ठिकाणी आपल्याला कार्य पाहिलं. पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत बघा महाधिवक्ता आहेत. त्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर KK तातेड. लक्षात ठेवा मित्रांनो KK तातेड. आणि मित्रांनो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न आला तर 1993ला झाली. कधी? 1993ला. राष्ट्रीय विचारलं मी या ठिकाणी. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. बरोबर. नेमणूक राष्ट्रपती करतात मित्रांनो. मुख्यालय दिल्लीमध्ये बघायचं. पहिले अध्यक्ष होते रंगनाथ मिश्रा. समजलं. त्यानंतर बघा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रुपाली चाकणकर मित्रांनो या ठिकाणी राज्य महिला आयोगाचे कोण आहेत बघा अध्यक्ष आहेत.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर एकनाथ शिंदे मित्रांनो मित्र आयोगाचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष विचारले तर नरेंद्र मोदी या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. बघा, भारताचे पंतप्रधान हेच काय असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. आणि मित्रांनो, नीती आयोगाची स्थापना 1950 मध्ये करण्यात आली, नियोजन आयोगाची स्थापना, बरोबर. आणि 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाने याची जागा घेतलेली. बघा, नीतीचा लॉंग फॉर्म काय होतं? बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर डॉक्टर नितीन करीर हे आहेत. पोलीस महासंचालक कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या? तर रश्मी शुक्ला आहेत, लक्षात ठेवायचं आहे, रश्मी शुक्ला. मुंबई पोलीस आयुक्त मित्रांनो विवेक फणसळकर आहेत. मुंबई विशेष पोलीस आयुक्त आहेत बघा देवेन भारती. महाराष्ट्राचे होमगार्डचे समादेशक कोण आहेत? BK उपाध्याय, लक्षात ठेवायचे, BK उपाध्याय. तर मित्रांनो, आपण जनगणनेला या ठिकाणी रिव्हिजन मारली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामधील सर्वात जास्त शहरीकरण झालेला जिल्हा कोणता? शहरीकरण, तर सर्वात जास्त शहरीकरण बघा ठाणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, लक्षात ठेवा, ठाणे जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता किती होती? तर 382, लक्षात ठेवा, 382 इतकी घनता होती. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा कोणती नदी निश्चित करते? तर महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा कोणती नदी निश्चित करते? तर प्राणहिता, लक्षात ठेवायचं आपल्याला, प्राणहिता. नेक्स्ट आहे बघा, गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा. गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे, तर बघा संयुक्त वाक्य कोणतं आहे? बघा, हे संयुक्त वाक्य. आणि मित्रांनो, याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपलं टेलिग्राम आहे त्यावर टाकलेली आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. महाराष्ट्रामधील पहिलं कविताचं गाव कोणतं होतं? सांगा पटकन. आणि आपले किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा सांगायचं आहे. याचं उत्तर खाली सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.